मैत्रिणींनो, आंब्याच्या सीझनमध्ये जर ही रेसिपी नाही बनली तर मग काय. तर रेसिपी बनवण्यासाठी मी इथं डेसिकेटेड खोबरं मागवलं होतं. तर अशा प्रकारे हे डेसिकेटेड गट्टू आलेले आहेत खोबऱ्याची. मी यांची साल काढून घेतली. ॲक्च्युली ह्या गट्टूची साल मी सुरीने काढल्यामुळे ही अशी निघालेली आहे. आता दुसरा जो गट्टू आहे म्हणजे खोबरं आहे, त्याची साल जी आहे ती मी किसणीने काढणार आहे. तर किसणीच्या छोट्या बाजूने हलकं हलकं फिरवून घेत अशी वरचा जो काळपट भाग आहे म्हणजे पिवळसर भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं डेसिकेटेड खोबरं तयार होणार. तर साल पूर्ण काढून झालेली आहे. आता आपण हेच खोबरं जे आहे ते किसून घेणार आहोत. तर असं कुठे थोडं राहिलं असेल ते किसणीने काढून घेते. आधीचा जो हा गट्टू आहे तो मी सुरीने काढला होता, त्यामुळे त्याला कुठेतरी थोडं राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे साल पूर्ण काढून झालेली आहे. तर इथे मी एक गट्टू किसून घेणार आहे आणि त्याची बनवणार आहे मी रेसिपी. तर किसणीच्या छोट्या बाजूने किसून घेणार आहोत आपण खोबरं, म्हणजे याचं आपलं डेसिकेटेड खोबरं तयार होणार आहे. तर हा एक साल काढलेला नारळ जो आहे तो किसून घेणार आहे मी आणि एक तसाच ठेवणार आहे. नंतर दुसऱ्या रेसिपीसाठी त्याचा उपयोग होईल. आणि अशा प्रकारे आपलं हे खोबरं आहे ते किसून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता डेसिकेटेड खोबरं तयार झालेलं आहे. तर खूप छान रंग आला आहे बघा. साल व्यवस्थित काढून घेतली की रंगसुद्धा खूप छान येतो, अगदी शुभ्र. आता हे आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत आणि वजन करून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी एक वाडगा घेतलेला आहे. आता हा एक वाडगा भरला. आता दुसरा किती येतोय बघूया. तर दुसरा अर्धा वाडगा भरलेला आहे. आता ह्या हिशोबाने आपण घेणार आहोत आंबा. आता हे सगळं एकत्र करूया आणि एका बाउलमध्ये हे ठेवून देऊ बाजूला. अशा प्रकारे आपण साध्या खोबऱ्याची म्हणजे घरातल्या खोबऱ्याची जरी पाट काढून म्हणजे पाटीचा जो भाग असतो तो काढून खोबरं किसून घेतलं तर खूप छान असं डेसिकेटेड खोबरं तयार होतं. तर खोबरं तयार झालेलं आहे. आता आंब्याची साल काढून घेऊ आणि आंब्याचे बारीक काप करून घेऊ. तुम्ही हवं तर याला पिळून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल, पण काही गरज नाही इतकं व्याप करायची. आंब्याची साल काढून घ्यायची आणि आंब्याचे बारीक असे काप करून घ्यायचे. पटकन विरघळतात खोबऱ्यासोबत आणि खूप छान असे मिक्स होतात. तर साल काढून झाली आहे. अशा प्रकारे साल काढल्यामुळं आंब्याचा जो गर आहे तो खूप जास्त निघला जात नाही. बारीक काप करून घेऊ आंब्याचे आणि आता आपण जाणार आहोत गॅसकडे. तर एवढी सगळी तयारी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं त्रासदायक आहे. त्रासदायक म्हणजे थोडासा वेळ जातो, पण रेसिपी खूप छान अशी तयार होते. तर सगळे काप करून झाल्यानंतर आपला आंबा आहे तर हा एवढा झालेला आहे तयार, म्हणजे जवळजवळ एक वाडगा. आणि एक वाडगा पुरेसा आहे. तुम्हाला जर अजून हवा असेल तर अजून अर्धा वाडगा तुम्ही घालू शकता आंबा. आता ठेवायची गॅसवरती कढई. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. हे खोबरं जे आहे ते पटकन करपतं, त्यामुळे स्लो गॅसवरती हे खोबरं 2 ते 3 मिनटं छान असं लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं खोबऱ्याला. आणि कढईमध्ये तुम्ही बघा, मी घरी तयार केलेलं खोबरं आहे तरीसुद्धा ते किती छान शुभ्र असं तयार झालेलं आहे. 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर असा छान सोनेरी रंग येतो पिवळसर. आता याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य मिक्स करणार आहोत. डेसिकेटेड खोबरं जेव्हा आपण मागवतो माहीत नसतं आपल्याला ते कधी तयार करून ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला घालायची याच्यामध्ये 1 कपभर साय दुधावरची म्हणजे मलई किंवा क्रीम म्हणा त्याला, 1 आंब्याचा गर आणि 2 चमचे दूध पावडर. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सतत हलवत राहिलं की हे व्यवस्थित मिक्स होतं. जसं जसं गरम होईल कढई तसं तसं आंबासुद्धा छान विरघळायला सुरुवात होते आणि मिश्रण चांगले एकजीव घट्ट होतं. अगदी 2 मिनटं ढवळल्यानंतर याच्यामध्ये घालायची 3 चमचे साखर. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला अगदी फार गोड हवं आहे तर अजून एखादा चमचा तुम्ही ॲड करू शकता, किंवा अगदी कमी हवं असेल तर 2 चमचे घातले तरीसुद्धा चालेल. गोड आहे ते आपल्या आवडीनुसार करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जवळजवळ 5 मिनटं सतत ढवळल्यानंतर मिश्रण हे आहे ते असं तयार झालं आहे. मिश्रणाला आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे तुम्ही बघा. आता थोडा वेळ म्हणजे जवळजवळ 5 मिनटं ह्याला एकदम स्लो गॅसवरती झाकण घालून ठेवायचं. छान असं पाणी सुटतं आणि एकदम गरमी तयार झाल्यामुळे आंबा खूप छान विरघळतो, मिश्रण एकजीव तयार होतं.
आता याच्यावरती ठेवूयात झाकण आणि 5 मिनटं हे असंच स्लो गॅसवरती ठेवून द्यायचं. 2-2 मिनटांनी हलवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर आपलं मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे. तर याला आता आपल्याला अजून थोडं घट्ट करायचं आहे, जेणेकरून हे जोपर्यंत कढई सोडत नाही मिश्रण तोपर्यंत याला आपण हलवत राहायचं आहे. आता नंतर झाकण नाही घालायचं याच्यावरती, सतत हलवत राहायचं. ह्याला 2 ते 3 मिनटामध्ये मिश्रण चांगलं घट्ट होतं आणि कढई सोडायला लागतं. अशा वेळी गॅस बंद करायचा. तर बऱ्यापैकी मिश्रण घट्ट व्हायला लागले तुम्ही बघू शकता. आणि ही सगळी प्रोसेस आहे ती एकदम स्लो गॅसवरती करायची आहे. अगदी जवळजवळ 10 मिनटामध्ये 10 ते 15 मिनटामध्ये आपलं मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे तयार होतं. तुम्ही बघू शकता मिश्रण कढई सोडायला लागले. सतत हलवत राहायचं याला. आणि आपण केशर किंवा कुठलाही फूड कलर न घालता आंब्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो किती छान आलेला आहे बघा मिश्रणाला. मिश्रण पूर्ण घट्ट झालेलं आहे, म्हणजे आता आपलं मिश्रण जे आहे ते वडीसाठी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जरासुद्धा याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे. अशा प्रकारे जेव्हा मिश्रण गोळा होतं तेव्हा करायचा गॅस बंद. तुम्ही बघू शकता किती छान असं एकजीव झालेलं आहे मिश्रण. साधी सोपी रेसिपी आहे. आता इथे एका ताटामध्ये थोडंसं तूप ग्रीस करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण मिश्रण ओतून घेणार आहोत. तूप व्यवस्थित ताटाला सगळीकडे लावायचं आणि थोडंसं आपण जे खोबरं ठेवलं आहे त्यातील खोबरं टाकायचं तळाशी. तुम्हाला इथं हवं तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता, मी नाही टाकले आहेत. आता घालूया आपण तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि गरम गरम छान असं थापून घ्यायचं त्याला. अशा प्रकारे आपली ही साधी सोपी आंब्याची बर्फी तयार झालेली आहे. आता हे गरम गरम थापून घ्यायचं. व्यवस्थित हाताने वगैरे थापायची काहीही गरज नाही आहे. ह्या उलताण्यानेच हे खूप छान असं दबलं जातं. याच्यावरती नंतर परत थोडंसं खोबरं भुरभुरवायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर वरतून सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, अजून छान चव येईल बर्फीला. एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित मिश्रण. तुम्हाला जाड हवं असेल तर जाड पातळ आपल्या आवडीनुसार हे करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती घालणार आहोत खोबरं. थोडंसं खोबरं टाकायचं आणि परत त्याच उलटण्याने हे जर असे हलकं हलकं दाबून घ्यायचं. दिसायला खूप सुंदर दिसतं, चवसुद्धा खूप छान लागते. आणि अशा प्रकारे आपली ही आंबा बर्फी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. गरम गरम असतानाच याचे सुरीने काप करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं. अगदी वाटलं मिश्रण ढिलं झालं आहे तर थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं. तासभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर वडी छान सेट होते. बाहेर काढायची आणि असे काढून घ्यायची. खूप छान अशी वडी तयार होते. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आंबा बर्फी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. आणि रंग तुम्ही बघू शकता, आपण कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे किंवा केशर वापरलेलं नाही आहे. अगदी आंब्याचा जो रंग आहे तोच. फक्त आंबा इथे मी देवगड हापूस वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार कोणताही आंबा वापरू शकता. आणि अशा प्रकारे आपली आंबा बर्फी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करूया. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपीसोबत.